नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 6 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, फिला 2025 मध्ये ICCच्या कोणत्या सर्वात तरुण अध्यक्षांना आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जय शाह। जय शाह यांना फिला 2025 मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। इथे ICC बद्दल सांगण्यात आले आहे, त्यामुळे आपण ICC बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। ICCचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ज्याची स्थापना झाली आहे 15 जून 1909ला। ICCचे मुख्यालय आहे दुबई, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE येथे। ICCचे ध्येय आहे ग्रेट स्पोर्ट ग्रेट स्पिरिट। ICCचे सध्याचे अध्यक्ष आहेत जय शाह। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, आदित्य L1 वरील सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप म्हणजेच सूटने प्रथमच कोणती महत्त्वपूर्ण सौर घटना कॅप्चर केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सोलर फ्लेअर कर्नल। म्हणजेच आदित्य L1 वरील सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने त्यावरील जो कॅमेरा आहे त्याने सोलर फ्लेअर कर्नल ही सौर घटना कॅप्चर केली आहे। काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। आदित्य L1 भारताचे अंतराळातील पहिले सौर निरीक्षण आहे। इस्रोद्वारे 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य L1 प्रक्षेपित करण्यात आले। हे अंतराळयान 6 जानेवारी 2024 रोजी त्याच्या गंतव्यस्थानी म्हणजेच लॅग्रेंज पॉईंट L1 वर पोहोचले। आदित्य L1ला सूर्याच्या वरच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मंगळाच्या लाल रंगाचे मुख्य कारण काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फेरी हायड्राईट। म्हणजेच फेरी हायड्राईटमुळे मंगळाचा रंग लाल आहे असे या अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न चौथा आहे, जम्पिंग स्पायडरच्या 2 नवीन प्रजाती कुठे सापडल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम घाटात। म्हणजेच पश्चिम घाटात जम्पिंग स्पायडरच्या 2 नवीन प्रजाती सापडल्या आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, 2025 मध्ये उरुग्वेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यमंदू ओरसी। यमंदू ओरसी यांनी 2025 मध्ये उरुग्वेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 6वा आहे, भारतातील कोणत्या राज्यात सध्या देशात सर्वाधिक डॉल्फिन आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशमध्ये भारतातील सर्वात जास्त डॉल्फिन आहेत। भारतात सध्या 6327 डॉल्फिन्स आहेत। त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये 2397 डॉल्फिन्स आहे व उत्तर प्रदेश नंबर 1 वर आहे। त्यानंतर बिहारचा नंबर लागतो। बिहारमध्ये 2220 डॉल्फिन आहेत। तिसऱ्या नंबरला पश्चिम बंगाल आहे। पश्चिम बंगालमध्ये 815 डॉल्फिन आहेत व 4 नंबरला आसाम आहे। आसाममध्ये 635 डॉल्फिन्स आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 7वा आहे, अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या 2 भारतीय रेल्वे कंपन्यांना नवरत्न दर्जा बहाल केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IRCTC आणि IRFC या 2 भारतीय रेल्वे कंपन्यांना केंद्र सरकारने नवरत्न दर्जा बहाल केला। मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न बनण्यासाठी काही अटी आहेत, त्या आपण बघूयात। मिनीरत्न बनण्यासाठी 30 कोटी किंवा त्याहून अधिक करपूर्व नफा पाहिजे। नवरत्न बनण्यासाठी कामगिरी निर्देशांकावर किमान 60 स्कोअर असावा। महारत्न कंपनी बनण्यासाठी 15,000 कोटीपेक्षा जास्त वार्षिक निव्वळ संपत्ती असली पाहिजे। पुढील प्रश्न बघूयात।
प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुरुग्राम. गुरुग्राम हरियाणा येथे भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9 आहे, अलीकडेच कोणत्या जागतिक ब्रँडने दिलजीत दोसांझची ग्लोबल ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिवाईस. लिवाईस या जागतिक ब्रँडने दिलजीत दोसांझची ग्लोबल ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 कोठे होणार आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुलमर्ग. खेलो इंडिया विंटर गेम्सची ही 5वी आवृत्ती आहे. हे विंटर गेम्स 2 सत्रात होणार आहे. पहिले सत्र लडाख येथे झाले व ज्याचा शेवट देखील झाला आहे आणि लडाखनेच हे सत्र जिंकले आहे व दुसरे सत्र गुलमर्ग, जम्मू काश्मीर येथे होणार आहे. अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायला विसरू नका. धन्यवाद.